कोल्हापुरात महाडिक गट आणि पाटील गट हे एकमेकांचे राजकीय शत्रू मानले जातात। मात्र आमदार सतेज पाटील आणि आमदार अमल महाडिक दोघे कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय बैठकीवेळी समोरासमोर आल्यानं जोरदार चर्चेला उधाण आले। खरं तर कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या दृष्टीनं विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत। विमानतळ विस्तारीकरणात संपादित झालेल्या जागेत उजळाईवाडी तामगाव हा रस्ता आहे। हा रस्ता धावपट्टी जवळून जात असल्यानं सेफ्टी ऑडिटमध्ये या रस्त्याचा सातत्याने उल्लेख करण्यात येत होता। त्यामुळेच रविवारी सकाळपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला। या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद करून पोलीस बंदोबस्तात दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुरू करण्यात आलंय। मात्र या रस्त्याच्या प्रश्नासाठी कोल्हापुरातील दोन राजकीय विरोधक एकत्र आल्यानं जोरदार चर्चा सुरू झाल्या। आमदार सतेज पाटील आणि आमदार अमल महाडिक या दोघांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली। यावेळी कोल्हापूर विमानतळाजवळचा रस्ता बंद केल्यानं पर्यायी रस्ता तातडीने करण्याची मागणी दोघांनी केली। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी देखील यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निदर्शनास आणून दिलं। तर विद्यमान आमदार अमल महाडिक यांनी देखील आपली बाजू मांडत हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे केली। आमदार सतेज पाटील आणि आमदार अमल महाडिक हे दोघेही एकच विषय घेऊन आल्यानं चर्चेला मात्र उधाण आल्याचं पाहायला मिळालं। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।